नमस्कार गाईज, आज मी मिनी ब्लॉग करत आहे। आत्ता माझं चाललेलं आहे अंड्याची भुर्जी करायचं। दुपारचा टायमिंग आहे, पण शेटला काही वांग आणि मेथीची भाजी खायची नाही, सो भुर्जी करायला लावली। आणि भुर्जी कांदा म्हणलं की मला रडा येतो, तरी मी मोठा कापलेला आहे, कारण बारीक चिरायचं म्हणलं की लई राम येतं डोळ्यातून। छोटा कांदा परतलेला आहे आणि आता आनंदीला पाहिजे होती पोळी। माझ्या काही लक्षात राहिली नाही, मी डायरेक्टली 4 अंडे एकदमच फोडले। म्हणलं त्यातलं मिठाचं तिला काढता येईल आणि मग नंतर मसाला त्यांना टाकता येईल, असं करून मी म्हणलं डबल कुटाणा करण्यापेक्षा एकत्रच उतरून घेतलं। पण आनंदी आता थोडी रडायला लागली। मला चपातीची पोळीसारखी पोळी करून दे असं तिचं चाललेलं आहे। पण आता तिला थोडंसं नादी लावलं की ती नादून जाते। आता ती गेलेली आहे खाली, त्यामुळे तिला साईडला थोडं मिठाचं काढून ठेवायचं आणि मग त्याच्यात तिखट मीठ आणि टाकून तयार करायचं। आणि तिला काढल्यानंतर मी हळद तिला टाकली नव्हती आणि नंतर मग मी हळद मसाला ॲड करते आणि हा मसाला टाकते, चटणी टाकली नाही, मी साधा आपला रेग्युलरचा मसाला टाकला आहे। पण आमच्या इथे आता सध्याला टमॅटो नव्हता, कोथिंबीर नव्हती, त्यामुळे काही मी साधीच केलेली आहे। फक्त कांदा होता, मग कांदा टाकूनच केलेलं आहे, त्यामुळे काय आता जास्त दिसायला ॲक्टिव्ह दिसत नाही आहे, पण खायला छान लागते। आणि आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि कांद्याने परत मला नेक्स्ट कांद्याने पण भरपूर रडवलं, तर बाय, टेक केअर।